उगाच सांडून खैराची सांगून नको. सुरू आहे रणसंग्राम 2019चा. याच अनुषंगाने VM न्यूज मराठी प्रस्तुत रणसंग्राम 2019 मध्ये आपण जाणून घेणार आहोत विविध मान्यवरांच्या विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या नक्की भूमिका काय आहे, अंतराष्ट्रीय वितर्क काय आहे. त्याच अनुषंगाने आज आपण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कोरेगावच्या वाठार पंचक्रोशीमधील विविध पदाधिकाऱ्यांच्या मान्यवरांच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नक्की माढा लोकसभा मतदारसंघांमधील रणसंग्राम 2019चा काय असेल, काय असतील लोकांच्या अपेक्षा, झाल्या आहेत का लोकांच्या अपेक्षा पूर्ती, आणि त्याचबरोबर त्यांचे विविध प्रश्न हे जाणून घेण्याचा पण प्रयत्न करणार आहोत आमचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांच्यासह. पाहुयात माढा लोकसभा मतदारसंघातील वाठार पंचक्रोशीमधील रणसंग्राम 2019चा. VM न्यूज प्रस्तुत रणसंग्राम 2019. आज आपण वाटा स्टेशनमध्ये माढा मतदारसंघातील हे ऐतिहासिक आणि राजकीय दृष्ट्या प्रबल असे गाव, या वाटा स्टेशनमध्ये विविध पक्षाची लोके आता आपल्याबरोबर आहेत. त्या संदर्भात आपण राजकीय मतभेद आणि राजकीय परिसीमा कशा लादत आहेत ते आपण जाणून घेऊया. नमस्कार. माढा मतदारसंघातील आता जे घडामोडी चालल्यात त्या आपल्या पक्षाच्या मार्फत काय सांगतात? माढा मतदारसंघामध्ये आता ही लोकसभेची निवडणूक आहे, त्या संदर्भामध्ये गेल्या वेळेला राष्ट्रवादीची शीट निवडून आली होती. हा उत्तर भाग आमचा एका कडेला असल्यामुळं ज्या पद्धतीनं आमचा विकास व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीनं जे पाण्याची एक ज्वलंत आम्हाला गरज आहे, ती गरज काय ह्या लोकांनी आमची पूर्ण केलेली नाही. माझं मत असं आहे, राष्ट्रवादीनं राष्ट्रीय काँग्रेस एकत्रित आता आलेली आहेत, त्यांना एकत्रित निवडून द्यावं. आणि परत एकदा मी आत्ता ऐकलं की भाजपानं पाण्याच्या संदर्भामध्ये प्रश्न आमचा मिटवलेला आहे, परंतु त्याचा पाठपुरावा आपल्या ग्रामपंचायतीनं किंवा या विभागातील नेत्यांनी केला पाहिजे, एवढंच मी म्हणू इच्छितो. आज या कार्यक्रमाला आपण मुद्दामून हा कार्यक्रम घेतला. उपस्थित असणारे सर्वपक्षीय मंडळी त्यांचे मी काँग्रेस पक्षातर्फे आभार मानतो. आणि काँग्रेस हा 70 वर्षाचा 80 वर्षाचा जुना पक्ष आहे आणि ह्या पक्षाला कुणीही तोड देऊ शकत नाही. काही कारणानं जरी काँग्रेस मागं गेलेली असली तरी काँग्रेस तुम्हाला ह्या वेळेला नक्कीच पुढे दिसेल, एवढंच मी बोलतो आणि माझे 2 शब्द बोलवतो. आपण बोलण्याची मला संधी दिली. 2 मिनिट. राष्ट्रवादीचे आपल्याबरोबर काय कार्यकर्ते आहेत ते पूर्णपणे काँग्रेसच्या या प्रतिनिधींनी पूर्णपणे राष्ट्रवादीवरती एक आरोप ठेवला आहे की राष्ट्रवादीने कोणतीही या माढा मतदारसंघात विकास केलेला नाही. काय मत व्यक्त आहे तुमचं याच्याबद्दल? गेल्या 5 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जितके म्हणून शक्य असतील कामं करणं, जितकी विकासाची कामं करणं शक्य आहे तेवढे आमदार फंड असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जितका जास्तीत जास्त विकास करता येईल, सामान्य माणसाला जितके जास्तीत जास्त सोयीसुविधा उपलब्ध करून देता येतील याचा अत्यंत म्हणजे प्रामाणिकपणे पाठपुरावा केलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यांना बऱ्यापैकी यश देखील मिळालेलं आहे. आणि जो वॉटर स्टेशनचा पाण्याचा ज्वलंत प्रश्न आहे, तर येत्या काही दिवसातच वॉटर स्टेशनमध्ये 7,37,00,000 रुपयाची पाणी योजना मंजूर झालेली आणि त्याची लवकरच कार्यवाही चालू होईल आणि वॉटर स्टेशनमधल्या जनतेला 24 तास पाणी पुरवठा उपलब्ध केला जाईल. राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री विजय मोहिते पाटील त्यांचे चिरंजीव रणजित सिंह यांनी आज जे मुंबईमध्ये त्यांचा पक्षप्रवेश आहे त्याबद्दल काय मत व्यक्त करतात? का त्यांनी पक्षनिष्ठेला असा धोका पोचवला? खरं सांगायचं तर ते फार मोठे नेते,
त्यांच्याविषयी बोलणं किंवा प्रतिक्रिया देणं मला योग्य ठरणार नाही. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून तुमच्यात काय खटका पण आहे? राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हटलं तर मग पवार साहेबांनी आजपर्यंत त्यांना उपमुख्यमंत्री पदासारखं मोठं पद दिलेलं होतं. त्यांच्या मुलाला राज्यसभेवर देखील पाठवण्यात आलेलं होतं. आता अंतर्गत जर त्यांना काही भाजपकडून आश्वासनं मिळाली असतील किंवा काही त्यांचा वेगळा दृष्टिकोन असेल तर त्याविषयी आपल्याला काय बोलायचं नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जीवावर त्यांनी आजपर्यंत अनेक पदं उपभोगलेली आहेत. आज त्यांचं प्रगती पुस्तक पाहून जर त्यांना उमेदवारी नाकारलेली असेल, त्या नाराजीतून तो गेले असतील तर त्याविषयी आम्हाला प्रतिक्रिया द्यायची नाही. धन्यवाद. राष्ट्रवादीच्या प्रतिनिधींनी आता सांगितलं की आम्ही वाटरचा आणि उत्तर कोरेगाव तालुक्याचा बऱ्यापैकी विकास केलेला आहे. तुमचं काय मत आहे भाजपच्या दृष्टिकोनातून? या मुद्द्याशी मी आणि माझा पक्ष कधी सहमत राहणार नाहीत. कारण आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहेत राजकारण कशा पद्धतीने या ठिकाणी चालतंय. उत्तर भागाचा किती विकास झाला हे जनतेला तुम्ही जाऊन विचारा. 2009 सालापासून लोक पाण्याची वाट पाहत आहेत. कुठं गेलं पाणी, हे कुठं थांबलंय ते, किंवा दुसऱ्या मार्गाने कुठं दुसरीकडे नेलंय ते जनतेला सांगावं त्यांनी येऊन. पवार साहेबांनी माढा मतदारसंघातून माघार का घेतली असावी? तुम्ही कार्यकर्ता म्हणून काय मत व्यक्त करता? तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु भाजप आणि इतर घटक पक्ष यांची मोर्चेबांधणी पाहून कदाचित पवार साहेबांना पण त्या गोष्टीचा विचार करावा लागलाय. यामध्ये खूप मोठा विजय आहे आमचा. धन्यवाद. रासपच्या माध्यमातून आपल्यावर रासपचेही कार्यकर्ते आहेत. या उत्तर कोरेगाव तालुका आणि माढा मतदारसंघात सस्पेन्स का अजून बाळगला गेलाय आणि कोणत्याही अधिकृत कुठल्याही पक्षाची घोषणा झालेली नाही की उमेदवार का देणार आहेत का नाही, त्या संदर्भात आपण रासपच्या या भाऊसाहेब वाघ यांना मत विचारू. आपण मी भाऊसाहेब वाघ, राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रदेश कार्यकारी सदस्य. माढा मतदारसंघाच्या बाबतीत अजून बारामतीचा प्रश्न मिटला नाही, माढ्याचा प्रश्न मिटला नाही. अजून काही मराठवाड्यामध्ये मतदारसंघ आहेत. आम्हाला अपेक्षा आहे की राष्ट्रीय समाज पक्षाला या महाआघाडीमध्ये आम्हाला एक तरी जागा सोडतील असा मला पूर्ण विश्वास आहे. जानकरांनी पवार साहेबांबरोबर काय चर्चा केली त्याच्याबद्दल काय तुम्ही मत व्यक्त करताल की तुम्हाला रासपला हे आघाडी किंवा युतीचं शासन हे मतदारसंघ सोडेल का? नाही, आम्हाला तसे काँग्रेस राष्ट्रवादी संघ सोडायला तयार आहेत. परंतु आम्हाला कुठलंही सत्तेसाठी गणित करायचं नाही. खरं तुम्हाला सांगितलं तर BJP हा 4थ्या क्रमांकाचा महाराष्ट्रातला पक्ष, पण आमचे घटक आघाडी आम्ही होतो म्हणून त्यांना 50 ते 60 आमदार आम्ही घटक पक्षांनी निवडून त्यांना 1 नंबरमध्ये आणलं आणि मुख्यमंत्री BJPचा आहे. की BJPनं किंवा शिवसेनेनं आमच्या घटक पक्षाबद्दल त्यांनी कधीही कमी लिखू नये. कारण भविष्यामध्ये 5-10 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची पूर्ण सत्ता येईल आणि या सत्तेमध्ये आम्ही इकडून तिकडं उड्या मारणाऱ्या किंवा स्वतः पैसा कमावलेला त्या पैशाच्या संरक्षणासाठी हे लोक आज इकडून तिकडं जातात. परंतु आमचा आज बी या BJP आणि शिवसेनेवर आमचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला आम्ही आज बी तडा देणार नाही. परंतु योग्य वेळेला जर आम्हाला त्यांनी मदत केली नाही तर आम्ही जास्तीत जास्त आयत्या वेळेला का होईना पण 15-20 खासदार आम्ही ह्या इलेक्शनला मतदारसंघ दिला नाही कुठला तर मंत्री म्हणले तर कार्यकर्त्यांनी काय मत व्यक्त करायचं? राष्ट्रीय समाज पक्ष हा स्वतंत्र निवडणूक लढवणार. स्वतंत्र लढवणार. धन्यवाद. काँग्रेसचे काही कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत, मत व्यक्त काय करत आहेत? पवारांची अजून एंट्री काय नाही, कुठल्या दौरे संदर्भात काय नाही, राष्ट्रवादीचे कुठलेही अजून उमेदवार इथं फिरताना दिसत नाही. त्या संदर्भात आता भाजपचे सहकार मंत्री असणारे सुभाष बापू हे बऱ्यापैकी 2 ते 3 वेळा या मतदारसंघाचा आढावा घेऊन गेलेले आहेत. त्या संदर्भात काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत, काय मत व्यक्त करत आहेत जाणून घेऊया. नमस्कार, मी संजय माने, माजी पंचायत समिती सदस्य कोरेगाव. मी आज माढा मतदारसंघाविषयी बोलताना आज कैलासवासी शंकरांच्या माध्यमातून आज ह्या भागाचा जो विकास झाला, जी चळवळ उभी अण्णांनी केली ती सर्वसामान्य कार्यकर्ता घडवण्याचं जे काम अण्णांनी केलं होतं ते आज खऱ्या अर्थाने आमच्या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी आमच्या भागामध्ये दिसून येत असलेलं आहे. असं असताना आज खऱ्या अर्थाने काँग्रेस हा पक्ष हा एक सर्वसामान्य माणसाची चळवळ आहे. काँग्रेस पक्ष हा खऱ्या अर्थाने प्रणाली हे ज्याला कळलं तोच काँग्रेस पक्षामध्ये ठामपणे टिकून राहू शकतो आणि ठामपणे मत मांडू शकतो. असं असताना
आज जे काँग्रेस पक्ष किंवा राष्ट्रवादी पक्ष सोडून जे इकडे पाहतात तेच आज उद्या भविष्यात ही BJPची काय अवस्था करतील हे आम्ही सांगू शकत नाही. त्यांना त्यावेळेला अनुभव येतील त्यावेळेला कळेल स्पष्ट का असेल ती. आज तसं पाहायला गेलं तर माढा मतदारसंघाचा आमच्या उत्तर भागाचा विचार केला तर पाण्याचा प्रश्न फार मोठा गंभीर आहे. हा प्रश्न गंभीर असताना सुद्धा आज ठराविक राजकीय त्यांच्याकडे जी ताकद होती त्यांनी लावून आमचा पाणी प्रश्न मिटवण्याची गरज असताना सुद्धा ह्याच्यावर दुर्लक्ष झालं. ह्याच्यावर स्वतः विचारून होऊन येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आमची सत्ता आली तर आम्ही पाण्याचा प्रश्न जरूर सोडू. याचं माढा मतदारसंघात असं काँग्रेसला मागितलाय का तुम्ही? आम्ही काँग्रेसला नाही, काँग्रेसच्या वाट्याला हा माढा मतदारसंघ आलेला आहे. हा राष्ट्रवादीच्या वाट्याला हा मतदारसंघ गेलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या वाटचालीमध्ये राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि आमचे नेते जिल्ह्याचे नेते आदरणीय बाबा यांच्या नेतृत्वाखाली जी युती झाली त्या युतीचं आम्ही काम प्रामाणिकपणे करू आणि आमचा उमेदवार कसा निवडून आणता येईल आमच्या पक्षाचा राष्ट्रवादी माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील होते. त्यांच्या विकासात्मक धोरणाविषयी काय लागेबांधे आहेत का? विकास काय दिसून येतो का त्यांच्याबरोबर? ते आत्ता गेले निवडणुकीच्या वेळेला जे उभे राहिले तेव्हा फक्त माढा वाटा स्टेशनला एकदा आली. त्याच्यावर जी 5 वर्षात परत फिरकले नाहीत त्याच्यावर जी इकडे आली नाहीत आणि आज ते आज BJPमध्ये गेल्यात. म्हणजे BJPमध्ये गेल्यानंतर त्यांना जर उमेदवार दिली म्हणजे थोडक्यात असं सांगायचं का की ते आता जी BJPची लोक काय त्यांना शिवाय देत होती त्या काळात आता ती त्यांच्यावर गेल्यामुळे त्यांचे गुणगान गातील का? नाही ना, शक्यच नाही. कसे शक्य ते शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांना कोणावर BJPने उमेदवार द्यावी तेव्हा त्यांना लक्षात देईल सगळ्या गोष्टी असेल ती. आणि कसं तर माढा मतदारसंघाचा विकास करत असताना खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी असा असावा की कुठला पक्ष कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता असं न बघता सर्वसामान्यांना ची चळवळ जी उभी करून जो काम करेल तो खरा खासदार व्हावा, तो खरा आमदार व्हावा ही माझं मत स्पष्ट व्यक्त करतो. धन्यवाद. आपल्याकडून थोडंसं जाणून घ्यायचं होतं की आता रणजितसिंह मोहिते पाटलांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश आहे. शिवसेनेच्या वतीनं कसं बघितलं जातं याच्याकडं? मुळात विचार करायला गेलं तर माढा लोकसभा मतदारसंघ हा भाजपच्या वाटणीचा मतदारसंघ आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भाजप शिवसेनेची युती झालेली आहे. त्यामुळे सन्माननीय पक्षप्रमुखांनी दिलेल्या आदेशानुसार या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या कार्यकाळात शिवसेनेचे प्रत्येक शिवसैनिक हा युती धर्म पाळून लोकसभेच्या या मतदारसंघासाठी भाजपचं काम करेल असं आपल्याला या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मग आता भाजप बरोबर तुम्ही आहात, युती तुमची आहे, तर मग रणजितसिंह मोहिते पाटील समजा इथं जर खासदार म्हणून तर त्यांचं तुम्ही काम करणार का? नक्कीच, कारण की विषय असा आहे की लोकसभेला जी जागा माढा मतदारसंघाची भाजपला दिलेली आहे आणि इतर महाराष्ट्रामध्ये आणि संबंध देशामध्ये जी युती झालेली आहे तो युती धर्म म्हणून प्रत्येक शिवसैनिक हा युतीचंच काम करेल. जिथं कमळ असेल तिथं कमळ, जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाण ही भूमिका आमच्या सर्वांची असेल आणि त्यामुळे युतीचं काम आम्ही 100% या ठिकाणी करू. धन्यवाद. RPIच्या वतीने माढा मतदारसंघात जो अजून सस्पेन्स आहे की कोणत्याही प्रकारात अजून कुठल्याही टेंडन्सी घेतल्या जात नाहीत त्या संदर्भात RPI काय मत व्यक्त करतात? RPI म्हणून एवढंच बोलू शकतो की अजून युतीचा जरी प्रश्न मिटला असला तरी आमच्या पक्षानं अजून कुठली भूमिका जाहीर केली नाही, पण बोलणी चालू आहेत. मला मी खात्रीशीर सांगू शकतो की 100% आम्ही युतीचं काम करावं लागणार आहे, कारण असाच आदेश वर्ण येईल अशी आमची खात्री आहे. साहेबांना मंत्रिमंडळात स्थान तर आहेच आणि त्यामुळे आम्ही अजून सत्ता सोडलेली आहे. म्हणजे आम्ही आता सोबत तुम्हाला अजून एक बी जागा मिळत नाही, साहेबांना मंत्रिपद देऊन काय मग कार्यकर्त्यांनी काय करायचं? युतीला आम्ही मागणी केलेली आहे 2 जागेची, त्यातली एक तरी जागा आम्हाला भेटेल. आम्हाला असा अनुभव आहे आत्तापर्यंतचा की आम्हाला आघाडीत सोबत असताना सुद्धा शिर्डीचा मतदारसंघ साहेबांना सोडून ह्याच विखे पाटलांनी आणि काँग्रेसवाल्यांनी राष्ट्रवादीने त्यांना पाडण्याचं काम केलं. त्यामुळं कोणाबरोबर सोबत जायचं हा विषय जरी गौण असला किंवा महत्त्वाचा जरी असला आत्ता सध्या, तरी आम्ही भाजप शिवसेना यांच्याबरोबरच आम्हाला राहावं लागेल, त्यांच्याबरोबरच काम करावं लागेल. आणि तुम्ही मगाशी पाण्याचा प्रश्न विचारला त्यांना, 40 वर्षात आमच्या पाण्याचा प्रश्न मिटला नाही, तो युतीच्या काळात आत्ता मिटला. त्याचं श्रेय सुद्धा जर तुम्ही घेत असाल तर तुमचं अभिनंदन करण्यासारखी गोष्ट आहे. कारण मी आमच्या गावातल्या 40 वर्षातल्या 2 पिढ्या बर्बाद झाल्या. एक 20 वर्षाची एक पिढी असते. समजा मी काल एका कार्यकर्त्याला ह्याच्यावरती मी राष्ट्रवादीच्या दोन मिनिटं तुमच्या पूर्णपणे आरोप ठेवला की 40 वर्ष तुम्ही ह्यांना पाणी दिलं नाही, खासदारकी सोडून या उत्तर कोरेगाव तालुक्यात पूर्णपणे पाण्याचं राजकारण केलं जाते. काय ह्याच्यावर मत व्यक्त करतात? गेल्या 40 वर्षात पाण्याचा प्रश्न सुटला नसला तरी गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये जी काय पाणी योजनेसाठी कागदपत्र लागणार होती त्याचा पाठपुरावा हे रामराजे महाराज, संजीव बाबा, आमदार दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नेते नागेश शेठ जाधव आणि अंकुश काका जाधव यांनी सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करून योजना मंजूर करून घेण्यात यश मिळवलेलं आहे. आणि येत्या काही दिवसातच
वाठार स्टेशनमध्ये 24 तास पाणी पुरवठा मिळेल सर्वांना आणि यात कुणाचं श्रेय आहे असं म्हणण्यापेक्षा हे 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं श्रेय आहे असं मी ठामपणे सांगतो. आरपीआयचे कार्यकर्ते म्हणतात फक्त राजकारण केलं जाते पाण्यावरती, 40 वर्ष झालं आम्हाला पाणी नाही, काय नाही, त्याच्यावरती काय? वाठार स्टेशनचा येत्या 6 महिन्यात पाणी प्रश्न सुटल्याशिवाय त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. येणारा काळच ठरवेल. तुमचं काय मत आहे पाण्यावर? झालेली चर्चा आहे, ही जी झालेली चर्चा आहे याचे सर्व जर सारांश पाहिला तर या ठिकाणी वाठार स्टेशन या मोठ्या बाजारपेठेच्या गावाचं पाण्याचा प्रश्न भारतीय जनता पार्टीनं आपले सरकार सत्तेत असल्यामुळे या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. या ठिकाणी वाठार स्टेशनसाठी 7.5 कोटी रुपयाची योजना मंजूर करण्यात आलेली आहे आणि ती योजना या ठिकाणी आज साधारणतः 4 कोटी 16 लाख रुपये आणि 39,000 रुपये मंजूर टेंडर झालेला आहे. त्यामुळे याचं श्रेय कोणी घ्यायचं हे आता जनताच बघणार आहे. काँग्रेसला आपण विचारूया की एक मिनिट काँग्रेसला विचारूया की जे राष्ट्रवादी काँग्रेसनं जे विचारलंय की आता सांगितलं की आम्ही पूर्णपणे हा पाणी प्रश्न सोडवलाय, नागेश्वर जाधव, अंकुश जाधव यांच्या आधिपत्याखाली हे ग्रामपंचायत वाटर स्टेशनचे, परंतु भाजप म्हणते की आता आमचं सरकार असल्यामुळे आम्ही पाणी प्रश्न सोडवलाय. तर ह्याच्याबद्दल काँग्रेसचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊया. अजून हा तसं बघायला गेलं तर कुणीच हा पाणी प्रश्न हा कुणी मिटवला नाही अजून. आजतागायत हा पाणी प्रश्न हा पेंडिंगमध्ये आहे, शिल्लक आहे. पण येणाऱ्या काळामध्ये आमची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली तर अवश्य हा पाणी प्रश्न आम्ही मिटवू, आमच्या पद्धतीवर प्रयत्न करू, एवढं मी मत व्यक्त करतो. एकच मिनिट, याच्यावरती शिवसेनाही मत व्यक्त करते, काय जाणून घेऊया आपण थोडं. एक मिनिट बोला. 1998 साली सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी या वासना वांगणीच्या योजनेचं उद्घाटन केलं आणि ते उद्घाटन करत असताना त्यांनी सांगितलं होतं की खोरी घेऊन तुम्ही तयार राहा, पाणी मी आणतो. पण वयानुसार आणि वेळेनुसार माणसं खोऱ्यासारखी वागली, पण पाणी काय तिथं आलेलं नाही. ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर सुद्धा दुसरी गोष्ट 2009 साली ज्या माढा मतदारसंघाची निर्मिती झाली आणि त्याचं स्वतःचं प्रतिनिधित्व शरदचंद्र पवार साहेबांनी केलं, तरी सुद्धा या 28 गावावर अन्याय करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि विचार करायला गेलं तर फक्त निवडणुकीपुरतं तुम्हाला लिफ्ट इलेक्शनच्या माध्यमातून पाणी उचलून देतो एवढेच फक्त बोलतापात द्यायचे आणि मतं मिळवायची ही प्रत्येक वेळची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची स्ट्रॅटेजी राहिलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ना आताच्या 2019च्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये जनता यांच्या बोलतापांना बळी पडणार नाही आणि निश्चितपणे युतीलाच मतदान होईल असं मी शपथ घेतली. दुसरी एक गोष्ट की आमचे सहकारी काँग्रेसचे बोलले की मागच्या 70 वर्ष ह्या तालुक्याचा उत्तर कोरेगाव तालुक्याचा 25 वर्ष महाराष्ट्र विधानसभेचा सभापती शंकरराव जगताप होते. त्यावेळेस नुसती भूलतापा या 26 गावात शंकरराव जगताप तुम्ही नाव घेताय तर त्या आघाडीचे आहेत, काँग्रेसचे आहेत ना? हो, मग आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ज्या वेळेस आता 26 गावात 42 टोटल 45,000 लोकसंख्या आहे, नुसत्या पिण्याचा प्रश्न मांडून उपयोगाचं नाही. कारण इथं पिण्याचा प्रश्न आला तर त्याचा शेतीचा प्रश्न आहे, इथल्या युवकांना बेरोजगार भरपूर आहे. दुसरी गोष्ट कुठं मेडिकल कॉलेज नाही, इंजिनिअरिंग कॉलेज नाही, शाळेचा अभाव आहे. दुसरी गोष्ट या नेत्यांनी आतापर्यंत नुसतं जनतेला भूलतापा दिल्या, काँग्रेस राजकारण केलं, मतांचं राजकारण केलं, नुसत्या फाक्या टाकल्या, पाणी आणू. पण आता 7.5 कोटी मंजूर झालेत वॉटर स्टेशन सारख्या बाजारपेठेसाठी. निश्चितच याचं श्रेय घेतायत ही लोक, परंतु पिण्याचा पाण्या प्रश्न बरोबर युवकांचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे. निश्चितच शिवसेनेतर्फे आणि महायुतीचा उमेदवार निश्चितच इथं आला तर तो प्रश्न निश्चितच सोडवू शकेल अशी मला इच्छा. आरपीआयच्या वतीने काय आरपीआयच्या वतीनं मला बोलायचा अधिकार काय मी सांगतो. वासना वांगणाचा प्रकल्प झाला, ह्यांनी कोण शिला लावली? रामराजेंचं नाव घेतलं, ते पण पालकमंत्री होते आपल्या जिल्ह्याचे. 13 कोटीचा प्रकल्प आता 113 कोटीवर गेलाय, तरी तो प्रकल्प पूर्ण झाला नाही. म्हणून आम्ही कोनशिला फोडून त्या गोष्टीचा निषेध केला. आमच्या कार्यकर्त्यांच्या, आमच्या सोबत असणाऱ्या काही समाजातल्या घटकांच्या केसेस दाखल केल्या. ह्या महाराष्ट्रात पहिली केस अशी असेल की ती पाण्यासाठी केस आमच्यावर दाखल केली. अशी परिस्थिती असताना ह्यांच्याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या माडाचा एवढं मोठं भाग्य होतं की त्यांनी इथं निवडणूक लढवली. त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही काळजी करू नका, मी आता इथनं उभं राहतोय, मी माड्याची बारामती करीन. त्या बारामतीचं काय झालं एवढंच आम्हाला विचारायचे. एक मिनिट राष्ट्रवादीच्या आपण कार्यकर्त्यांना विचारू की पूर्णपणे मताचं राजकारण, पाण्याचं राजकारण केलं जाते, काय सांगतील ते बघू आपण. वाठार स्टेशनच्या पाणी प्रश्नाचं श्रेय भाजप शिवसेना घेत असली
तरी केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना देखील वाटा स्टेशन परिसरात एक घेतलं जात नाही त्याचे पुरावे आहेत. एक रुपया निधी कुठं टाकलेला नाहीये, त्यामुळे ते श्रेय घेणं चुकीचं ठरेल. ते काय म्हणतील आहे आमच्याकडे. जर आम्ही श्रेय घेतोय तर यांनी जे काही योजनेच्या मंजुरीचे फ्लेक्स लावले त्याच्यावरती माननीय बबनराव लोणीकर पाणी पुरवठा मंत्री यांचा फोटो का टाकला, कोणाच्या आदेशानुसार टाकला, याचं उत्तर त्यांनी द्यावं. त्यानंतर त्यांनी प्रेस नोट काढली. पूर्णपणे वाटरचा पाणी त्यांनी प्रयत्न केले नाहीत असं मी म्हणणार नाही, त्यांनी पूर्वीपासून प्रयत्न केलेले आहेत, परंतु सत्ताधारी पक्षाने त्याच्यावरती निधी टाकलेला हे त्यांनी मान्य करावं ना. आज त्यांनी प्रेस नोट काढली त्याच्यामध्ये तुम्ही आजही वाचा, त्याच्यामध्ये कोणाची नाव आहेत, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची नावं नाही आहेत, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यापासूनच्या महाराष्ट्र राज्यापासूनच्या सर्वांची नावं आहेत, हे त्यांनी मान्य करावं. तुमचं काय मत आहे आज जरी भाजपनं निधी टाकला असं म्हणण्यापेक्षा भाजपला निधी टाकायला भाग पाडलं असं मी म्हणेन. एक मिनिट शिवसेना काय म्हणते बघूया आपण. मी तुम्हाला या ठिकाणी एक सांगू इच्छितो, म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना एक गोष्ट आठवणीत आणून देतो. 2009 पासून 2014 पर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचं सरकार होतं, पण ज्यावेळी उत्तर कोरेगावच्या पाण्याचा प्रश्न आम्ही वेळोवेळी मांडत होतो त्यावेळी त्यांनी सांगण्यात आलं की जे पालकमंत्री पद किंवा जलसंपदा खात्याचे फलटण तालुक्याला आहे, कोरेगाव तालुक्यात मी असलो तरी कोरेगाव तालुक्याचं माझ्याकडे मंत्रीपद नाही, पण त्या 2009 ते 2014च्या काळामध्ये ह्या जिल्ह्यानं फलटण तालुक्याला सुद्धा जलसंपदा मंत्रीपद दिलं आणि कोरेगाव तालुक्याला सुद्धा जलसंपदा मंत्रीपद दिलं. पण तरी सुद्धा यांनी फक्त मताच्या राजकारणासाठी आणि मताच्या राजकारण करण्यासाठी फक्त पाणी हा गोष्ट शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाल्यांनी केलेलं आहे, हे निश्चितपणे सांगता येईल. पूर्णपणे मताचं राजकारण केलंय. आता ह्याच्यावरती तुमचं काय मत आहे की राष्ट्रवादी म्हणते आम्ही पाणी आणलं वाटरचं आणि भाजप म्हणते की आमचं वर सत्ता होती म्हणून आम्ही पाणी दिलं. खरं तुमचं काय मत आहे? खरं वास्तव बाहेर गेलं तर अजून पाणी यायचंय, पाणी याचा विचार अजून लांब आहे. आल्यानंतर खरं पिण्या पाण्या प्रश्न विषय नाही, पिण्या पाण्यापेक्षा शेतीला पाणी मिळणं फार महत्वाचं आहे. हा शेतीला पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे. ज्यावेळेला 95 शंकर अण्णा ह्या तालुक्याचे आमदार होते, विधानसभेत सभापती होते, सभापतींना काय अधिकार असतात हे अजून ह्या लोकांना कोणाला माहिती नाही. सभापतींना अधिकार असतात फक्त 287 आमदारांचा बॉस असतो. 287 आमदारांचा बॉस असताना त्या सभापतींना नक्की काय निर्णय घेत असतो हे निर्णय त्यांच्या हातात असतात. हे निर्णय सगळे मंत्री कॅबिनेट मंत्र्यांच्या हातात असतात, मुख्यमंत्री हातात असतात. असं असताना 95ला जेव्हा सरकार काँग्रेसचं पडलं त्यावेळेला हा सर्वे त्यावेळेला पूर्ण झाला. त्यावेळेला आपली योजना होती 100 कोटीची. 100 कोटीची योजना असताना आम्ही माननीय शरद पवार साहेबांना आम्ही त्यावेळेला विलासराव देशमुखांना प्रधानकीनं अशोकराव चव्हाणांना मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांना 10 वेळा भेटायला गेलो. भेटायला गेल्यानंतर ॲक्च्युली हा विषय पाण्याचा प्रश्न कुणी थांबवला हे आता शंकर अण्णांना माहीत असेल. कारण त्यावेळेला खरा हा प्रस्ताव 100 कोटीचा होता, तेव्हा 100 कोटीचा होता. हे असताना ऍक्च्युली आम्ही ज्या वेळेला 2 मिनिट काहीतरी तुमच्यावरती आपण जाणून घेऊया. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत तिथं 4 जण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आता सांगितलं की अण्णांनी प्रयत्न केले आणि अण्णांचं कार्य कुणी थांबवलं काम, त्यांनी नावं जाहीर करावी. ती आम्ही त्या नेत्यांच्याकडे बघून घेऊ. आणि दुसरी गोष्ट मगाशी राष्ट्रवादीचे नेते म्हणले की आम्ही भाजपला काम करण्यासाठी भाग पाडलं, त्या मताशी मी सहमत आहे. त्यांनी असंच आम्हाला आता सत्तेत बसावं आणि परत आमच्याकडून कामं करून घ्यावीत, एवढीच माझी त्यांच्याकडून इच्छा राहील. नुसतं वाठारच्या पाणी प्रश्नाचा विषय न घेता पूर्ण माढ्या मतदारसंघात जी या 45 गावाला सापत्नपणाची वागणूक आजपर्यंत दिली आहे, त्या काँग्रेसच्या सर्व या नेत्यांनी सांगून द्यावं. मागच्या 40 वर्षात तुमच्या पार्टीचं सरकार होतं त्यावेळेस तुम्हाला कळलं नाही का की हे 45 गावं, ह्या 45 गावांना असता काय पाण्याचा प्रश्न कुठं तुम्ही मिटवला, कुठं तुम्ही कोणत्या विषय घेऊन तिथं सभापतींनी कोणता प्रश्न घेऊन तिथं मांडला. त्यांच्या हातात बरेच कार्य हे असतात. एकही गोष्ट त्यांनी ठामपणे मांडायला पाहिजे होती किंवा कार्यकर्त्यांनी त्यांच्यापाशी सांगायला पाहिजे होतं की या भागाचा प्रश्न कोणताही असो तो तुम्ही सोडवायला पाहिजे. आता निश्चितच मी सांगतो, युतीचा उमेदवार कुणीही येऊ दे, निश्चित या भागातून 45,000 मतदानाचा एक आकडा ठरवला जातोय. माने साहेब, निश्चितच कुठेतरी फरक या विषयाचा पडणार आहे. परिस्थिती सांगतो. दर विषय विचारात घेतला आता की काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी सांगितलं की वॉटर स्टेशनचा पाणी प्रश्न फक्त आम्ही सोडवला. विषय असा की पाणी प्रश्न जो वॉटर स्टेशनचा आहे तो भाजप आणि शिवसेना युतीने सोडवलेला आहे. 2014 पासून 2019 पर्यंत आता या कार्यकाळात आम्ही त्याची मंजुरी आणली आणि 19 पासून 24 पर्यंत परत आमचं सरकार आहे, त्यामुळे ते आम्ही नक्कीच पूर्ण करून दाखवू. हे
टेंडर निघालेलं आहे आणि त्या नक्कीच 2019 ते 2024 काळामध्ये पुन्हा एकदा युती सत्ता लागेल आणि त्या कार्यकाळामध्ये आम्ही ते काम पूर्ण करून टाकू. रणजितसिंह मोहिते पाटलांचा आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश आहे. ह्याच्या अगोदर या गेल्या पंचवार्षिक मध्ये त्यांच्या वडिलांच्या विरोधात विजयदादांच्या विरोधात तुम्ही अपप्रचार आणि विरोधी प्रचार करत होता. आता तुम्ही रणजितसिंहांच्या बाजूने प्रचार करणार का? प्रत्येक वेळी प्रत्येक मतदारसंघात राजकीय भूमिका ह्या वेगवेगळ्या असू शकतात. जर 2009 पासून 2014 पर्यंत त्यांनी त्यांचं प्रतिनिधित्व जर केलं असेल तर त्यांचा एक पक्षाचा एक विचार असतो, त्या विचाराने ते काम करत होते. निश्चितपणानं 2014 साली ते आता 2019ला ते लोकसभा लढवतील आणि त्यांना विचार हा भाजप शिवसेनेचा विचार असेल. त्यामुळे नक्कीच हे विकास करण्याचं काम आम्ही या ठिकाणी नक्की पक्षनिष्ठ म्हणून विजयदादांनी पक्षाकडे कसं बघितलं पाहिजे? राष्ट्रवादी पक्षाकडे शरद पवारांनी त्यांना उपमुख्यमंत्री पदावरती बसवलं होतं, आज ते भाजपच्या वाटेवर आहेत, तर त्याच्याबद्दल काय सांगताल तुम्ही? आता विषय असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचं युती सरकार आहे ना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्यावर काय अन्याय झाला हे त्यांना माहीत असावं. त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये आम्ही त्यांचं वैयक्तिक मत तुमच्याजवळ आमच्या मार्फत मांडणं हे चुकीचं ठरेल. त्यामुळे तुम्ही त्यांनाच तर प्रश्न विचारला तर अगदी सोयीस्कर ठरेल. आणि ऐका, युतीचं शासनानं एवढी मोठी कामं केली की राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी 5 वर्षात एकही आंदोलन पाण्यासाठी या वाटा किंवा या उत्तर भागात केलं नाही. ह्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की भाजपचे आणि युतीची कामं किती झाली असतील. एक जरी आंदोलन केलं असेल तरी जनता मान्य करेल की तुम्ही पाण्यासाठी झगडला, रस्त्यावर उतरायची याची ताकद. बरं, एक मिनिट, ते पाण्यासाठी जागायला म्हणजे तुमचं आघाडीचं सरकार होतं, आम्ही गेले- तुम्ही पूर्णपणे सातारा जिल्हा बालेकिल्ला मानला जातो, त्या संदर्भात काय व्यक्त करता? गेले 70 वर्ष राजकारण करत असताना काँग्रेस पक्ष सत्तेवर असताना सुद्धा हे राजकारण ज्या पद्धतीनं ज्यावेळेला इंग्रज ज्यावेळेला सत्य होतं, आपल्या देशावर राज्य करत असताना देशामध्ये काही शिल्लक नव्हतं, सगळं इंग्रजांनी लुबडून नेलं असताना ह्या देशाला खरं घडवलं असेल तर काँग्रेस पक्षाने घडवलं आणि काँग्रेस पक्षाने बलिदान दिलं. बाकी कुठल्या पक्षाचं बलिदान ह्या देशामध्ये मुळीच नाही. आणि हे असताना तुम्ही माढा मतदारसंघ आघाडीचा आहे, राष्ट्रवादीला सुटलाय, तर त्या संदर्भात काय मत व्यक्त करता येईल की आघाडीचा जर राष्ट्रवादीला सुटलाय तर तुम्ही काँग्रेसच्या बरोबर राहून विजयदादांच्या मुलाचा किंवा जर ते जुने होते तर त्यांच्या विरोधातला प्रचार केला होता, आता काय तुम्ही कशा बाबतीत प्रचार करा? नाही, आता आघाडी धर्म आहे, आम्ही पहिल्यापासून आघाडी धर्म हा पाळतोच. आघाडी धर्म पहिल्यापासून आम्ही हा पाळलेला आहे. पण ऍक्च्युली जसं बघायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काँग्रेस पक्षाचं आढाचं धोरण आतापर्यंत राबवलं. कारण काँग्रेसची ताकद घेणार, काँग्रेसची ताकद वापरणार आणि काँग्रेस पक्षाला मतापुरतं वापरून घेणार आणि परत 5 वर्षात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याकडे कधी जाणार मी नाही, कधी विचारणार काँग्रेस पक्षाची नक्की अडचण, कार्यकर्त्याची नक्की अडचण काय. राष्ट्रवादी आणि गेले एक मिनिट तुमच्या राष्ट्रवादीवरती आघाडी धर्माचा हा पूर्णपणे हे ठेवलाय तुमचा आरोप आहे की आम्हाला राष्ट्रवादी विचारत नाही, उत्तर कोरेगाव तालुक्यात माढा मतदारसंघात फक्त राबवून घेते, तर त्याच्यावरती काय तुमचं मत आहे? ते आता त्यांची ती वैयक्तिक प्रतिक्रिया असू शकते, असं काय असं आहे असं मला वाटत नाही. आणि भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना जरी वाटत असलं की येत्या 5 वर्षात आम्ही पाणी प्रश्न सोडवू, माढ्याचा खासदार हा राष्ट्रवादीचाच असणार आहे. आणि जरी भाजपचा खासदार झाला आणि त्यानं जर पाणी प्रश्न सोडवला तर मी राजकारण सोडून देईन, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. बरोबर, ठीक आहे. या ठिकाणचे वाटर गावचे काँग्रेसचे आपले ज्येष्ठ नेते संजय दादा माने यांनी मगाशी एक प्रतिक्रिया दिली होती की विजयदादांच्या बाबतीतली माढ्याच्या संदर्भातली. तर माढ्यामध्ये ज्यावेळी पवार साहेब 2009ला निवडून गेले, त्याच्यानंतर मोदी लाट निर्माण झाली. मोदी लाट निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी उमेदवार कोण म्हणून विजयदादांना उभं केलं, विजयदादा निवडून आले. त्याच्यानंतर त्यांचे काहीतरी भावना दुखावले गेले असतील, त्यानंतर त्यांनी पक्ष बदलायचा निर्णय घेतलेला आहे ना. मग आज ते भारतीय जनता पार्टीमध्ये आले म्हणून ते नालायक झाले का? असं होऊ शकत नाही. मग तुमच्याकडे राहिले तर ते चांगले, दुसऱ्या पक्षामध्ये गेले की त्यांना नाव ठेवायचे का? आता तुम्हीच गेल्या पंचवार्षिकला विजयदादांचा पूर्णपणे विरोधी प्रचार केला होता, पक्ष म्हणून खासदार म्हणून कसं बघितलं गेलं गेल्या पक्षनिष्ठ कार्यकर्ता हा पक्षाचंच काम करणार. गेल्या पंचवार्षिकला ते मतदारसंघात कोणतेही तुम्हीच म्हणला की फिरले नाहीत, काय नाही, मग त्या संदर्भात आता नाही, त्याच्या संदर्भात एकच माझा मुद्दा असा आहे की विजयदादा जरी खासदार असतील तरी त्यांच्यावरती पण कोणतरी हायकमांड आहे ना, त्यांच्या आदेशानुसार ते म्हणले असतील की नका फिरू मतदारसंघामध्ये म्हणून आले नाहीत दादा, असं होऊ शकतो. जनतेमध्ये जायला पक्षाचे आदेश महत्वाचे असतात. आज मी वैयक्तिक एकटा म्हणून माझं मत मांडून मी काही काम करू शकत नाही, मला पक्षाचा आदेश पाहिजे. बरोबर, ठीक आहे. एक मिनिट, आघाडीचे आपल्या बरोबर आता काय काँग्रेसचे बी कार्यकर्ते त्यांच्याकडून जाणून घेऊ की पूर्णपणे त्यांनी आरोप ठेवलाय की कुठलं तरी शरद पवारांनी त्यांची मतं दुखावली असतील, मन दुखावली असतील, त्या संदर्भात काय मत व्यक्त करतात?
आज या ठिकाणी जमलेले सर्व कार्यकर्ते, सर्व पक्षी ज्यांनी आपली मतं मांडली, ही मतं मांडण्यापेक्षा सगळ्यांची जरी एक ताकद झाली तर माझ्या माहितीप्रमाणे जो पाण्याचा प्रश्न आहे तो मिटेल. आणि पाण्याचा प्रश्न पक्ष पातळीवर न मिटवता हा प्रश्न सगळ्यांनी मिळून एक आंदोलन तयार करून येणाऱ्या उमेदवाराला पाणी मंजूर आहे, सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या ना तरी ह्याला कालावधी फार गेला आणि इलेक्शनचा पिरियड आला की मग पाण्याचा प्रश्न उभा करायचा आणि पाण्याचा प्रश्न उभा करून मतं घ्यायची आणि एकदा पाण्याचा प्रश्न संपला. आरपीआय म्हणत होती की आम्ही कोनशिला तोडली. एक मिनिट हा बरोबर. एक मिनिट आरपीआय म्हणते आता की आम्ही शरद पवारांनी कोनशिला तोडली, जे पाण्याच्या उद्घाटनासाठी जी कोनशिला उभी केली ती नांदूळ येते ती आम्ही तोडली. मग पूर्णपणे काय पाण्याचं राजकारण या उत्तर कोरेगाव तालुक्यात माढा मतदारसंघात होतंय का? त्यांनी त्यांचा राग अनावर केला की ज्या एक वरिष्ठ माणसानं, देशाच्या वरिष्ठ माणसानं पाण्याच्या संदर्भामध्ये कोनशिला लावून पाणी आणलं नाही, ही त्यांनी चूक केलेली. आणि म्हणजे त्या तुम्ही आघाडी चुकीचा धर्मात असून सुद्धा नाही आघाडी धर्मात जरी असलो तरी ह्याला चूकच आम्ही म्हणणार आणि जे बरोबर आहे त्याला बरोबरच म्हणणार. आघाडी धर्म नाही. ज्या गोष्टीची आम्हाला गरज आहे पाण्याची, शेती सहित ते पाणी आम्हाला इथं मिळालं पाहिजे. कुठलाही पक्ष असू दे, आम्हाला काही त्याशी घेणं देणं नाही. परंतु निधर्मी पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष आहे आणि ह्या काँग्रेस पक्षाला अडचणीत आणण्याचं काम माननीय शरदचंद्रजी पवार यांनी केलेलं आहे. त्यांनी जर हा प्रश्न त्यांनी जर हा राष्ट्रवादी पक्ष काढला नसता तर कदाचित ह्या भारताचे ते पंतप्रधान दिसले असते. परंतु त्यांनी पायावर धोंडा मारून घेतलेला कुणाला सांगू शकत नाही. पवार साहेबांनी पायावर धोंडा मारून घेतलाय. आता काँग्रेसचे कार्यकर्ते तुमच्या आघाडीतले असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काय म्हणत आहेत की शरद पवारांनी राष्ट्रवादी काढून पायावर धोंडा मारून घेतला, त्याच्याबद्दल काय? आणि आम्हाला कुठल्याही विचारात घेतलं जात नाही. त्यांचं जरी म्हणणं असलं की पवार साहेबांनी पायावर धोंडा मारून घेतला तरी वैयक्तिक स्वाभिमानातूनच पवार साहेबांनी काँग्रेस पक्षातून बाहेर निघाले होते. त्यामुळे त्यांच्यावर तसा आरोप करणं चुकीचं ठरल. आणि मला नक्कीच असं वाटत नाही की पवार साहेबांनी पायावर धोंडा मारून घेतला. बरोबर. एक मिनिट तुमचं काय मत आहे की पवार साहेबांनी जे आता आघाडी धर्मात तिथं पूर्णपणे बिघाडीच दिसते, राष्ट्रवादी वेगळं बोलते, काँग्रेस वेगळं बोलते, भाजप कसं बघताय याच्याकडं? नाही, दुसऱ्याच्या भांडणाचा फायदा आम्हाला जाणारच नाही पाहिजे असं आम्ही कधीच म्हणणार नाही का. कारण नाही ना, संसार प्रत्येकानं आपापल्या परीने करायचा असतोय. कोणी कोणाशी भांडायचं आणि कोणी कोणाशी जुळवून घ्यायचं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. या ठिकाणी या भागाचा आणि मतदारसंघाचा सगळ्यात मोठा विकास होणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्वतोपरी सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन ह्या ठिकाणी चर्चा केली पाहिजे, हा माझा महत्वाचा मुद्दा असणार आहे. आता माढा मतदारसंघात पूर्णपणे या उमेदवारी संदर्भात सस्पेन्स पाळला जातोय. अजून पवारांनी कुठली सीट टाकलेली नाही किंवा भाजपनं कुठली सीट टाकलेली नाही. या देशाचे फक्त राष्ट्रीय नेते 2-3 दौरे झालेले आहेत, सहकार मंत्र्यांचे दौरे झाले, परंतु या देशाचे आपले राष्ट्रीय ज्येष्ठ मंत्री पवार साहेब यांच्या सर्व खेळी पूर्ण देश ओळखून आहे. त्यामुळे हा सस्पेन्स कदाचित वाढलेला असावा. बरोबर. एक मिनिट, तुम्ही काय सांगताल याच्याबद्दल? काय नाही, यंदा युतीचं काम करायचं युतीचं काम. तुम्ही शिवसेनेचा असून वाठाचा जर विकास पाहिजे तर युतीचंच काम करायला पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे. कारण की वाठातले नेते मंडळी असे आहेत. नाही सांगतो ना, माढामध्ये 21 गावाचं सांगतोय मी तुम्हाला. 21 गावाची आत्ता परिस्थिती अशी आहे की न घरका ना घाटका अशी अवस्था केलेली आहे. आणि माझं तर मत आहे वाठार मला वाटतं 80% भाजपकडेच जाईल असं माझं मत आहे. आणि होईल शिवसेना तीच ना, युतीकडेच जाईल असं माझं मत आहे, वैयक्तिक मत. आणि यांना सहकार्य केल्याशिवाय पर्याय नाही. साहेबांनी फक्त राजकारण पाण्यापुरतं केलं. हो केलं. आमच्या इथं पावसाळा ऐका नाही वाठार भागात अशी परिस्थिती आहे की सध्याला पावसाळ्यात बी तुम्हाला टँकर चालू असतात, ही मान्यच करायला लागेल. हे आतापर्यंत कुणी काय केलं आणि कुणी पोळी बाजून घेतली ही जनतेच ठरवल आणि येत्या इलेक्शनला कळल काय आहे काय नाही. मग आता सोलापूरमध्ये पवार साहेबांनी उभं राहावं म्हणून काय कार्यकर्त्यांनी उपोषण ठेवलं होतं, त्या संदर्भात भाजप कसं बघतंय? नाही, ते चुकीचं आहे. त्यांना उभं राहायचंय म्हणून त्यांनी ते केलेलं आहे. त्यांना उभंच राहायचंय, पण ते जनतेकडून त्यांना बोलवून घ्यायचं की तुम्ही उभं राहा असं काय. पण दुसरा माझा मुद्दा असा आहे पाण्याचा, मेन पाण्याचा मुद्दा. पाण्याविषयी चर्चा चालली तर गेल्या 25ला इथं सभा झाली वाटरमध्ये. तिथं राष्ट्रवादीचे नेते म्हणजे ते पाणी सोडून बोला, काय बोलले होते, पाणी सोडून बोला. आता हे म्हणतात आम्हीच मंजूर करून आणली, म्हणजे हे भाजपनं मंजूर केली.
म्हणजे मला वाटते पालकमंत्री होते रामराजे बोलले होते की पाणी सोडून बोला, मी रेल्वेचं आणतोय, हे करतोय, बरंच काय काय बोलले होते. तर दुसरी गोष्ट आज फरतवडीत कामाचं पूजन झालं. नाही फरतवडीत सांगतो मी अगोदर. तर ते मंजुरी दिली कुणी, त्याचं पूजन केलं कुणी हे बघितलं पाहिजे. ते फरतवडी गाव हे शिवसेनेची ग्रामपंचायत जाहीर आहे आणि त्याला सगळं जे मंजुरी दिली ती भाजप शिवसेना आदर्श ग्रामपंचायती, त्यातून ते काम आलेलं आहे. पण पूजन राष्ट्रवादीने केलं. दुसरी गोष्ट, जाधवडीत आमचे PHL योजनेला 35 लाख रुपये आले, म्हणजे ते दिले जानकर साहेबांनी. आमची ग्रामपंचायत जाधवडीची, मी भाजपचा उपजिल्हाध्यक्ष युवा मोर्चाचा, पण ग्रामपंचायत बरासपची, पण तिथे त्यांनी 35 PA योजनेला दिले. म्हणजे युती शासनाचं काम सगळीकडे चालू आहे आमच्या पूर्ण भागात. राष्ट्रवादीने तर कुठलंही काम केलेलं नाही. हे काम चाललंय ते सगळं युती शासनाचं, भाजप, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसेना आणि RPI ह्या सगळ्यांचं मिळून काम चाललं. राष्ट्रवादीनं कुठलंही काम केलेलं नाही, फक्त आलेल्या कामाचं श्रेय यांनी घेतलेलं आहे. श्रेयवादाचा विषय म्हटला ना, श्रेयवादाचा विषय म्हटला तर आज या ठिकाणी युतीच्या या उत्तर कोरेगाव भागामध्ये यांच्याकडे कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यामध्ये नाही आहेत, तरी सुद्धा इतका निधी या ठिकाणी दिला जातोय. हे पक्षाचं खूप मोठं यश असणार आहे भविष्यात. ठीक आहे. पूर्णपणे आघाडीवरती ही बिघाडी दिसून येत आहे आणि पूर्णपणे भाजपच्या वतीनं काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात बोललं जात आहे. काय बोलचाल तुम्ही? नाही असं काय नाही. असं येणाऱ्या इलेक्शनला वेळानंतर कळेल कोण मतं किती घेतं. 80% कोण म्हणतं, काय 90% कोण म्हणतं. पूर्णपणे भाजपनं पाणी आणलं या आणि नाही असं नाही. ज्या वेळेला कैलासवासी शंकरांना असताना मी स्वतः त्यांच्यावर बरोबर मंत्रालयात जाणारा कार्यकर्ता आहे, त्यावेळेला आम्ही पाहिलं तर खरोखर आमदारांनी त्यावेळेला इतकी धडपड केली पाण्याच्या संदर्भात. त्या पद्धतीनं आज गेल्या 1999 पासून आज आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी सत्ता आहे. तर राष्ट्रवादीनं खरं उत्तर दिली पाहिजेत. खऱ्या अर्थाने त्यावेळेला की 1999 पासून गेले 20 वर्ष राष्ट्रवादीनंच वर्ष साधारण काँग्रेस कार्यकर्ते कधी विचारात न घेता सगळं आघाडी धर्म आम्ही पाळायचा आणि त्यांनी कुठली जे कामं आमची करायची असं धर्म पाळल्यामुळं आज जनतेमध्ये इतकी नाराजी की आपण याच्यावरती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला विचारू की आघाडी धर्म का पाळत नाही ते. जरी काँग्रेसच्या नेत्यांची जरी काही तक्रार असली तरी आगामी काळात त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच वरिष्ठ पातळीवर केला जाईल, हा एवढं मी या ठिकाणी सांगतो. पूर्णपणे नाराजीचा वरिष्ठ पातळी विचार केला जाईल. खरं तर आता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जी भूमिका मांडली त्याबद्दल खरं त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी, कारण की त्यांनी आघाडी धर्म असून सुद्धा राष्ट्रवादीच्या विरोधात ते बोललेले आहेत. आणि खरं तर संजय दादांचं आणि बाईंचं जर वक्तव्य ऐकलं तर असं वाटतंय अंदर की बात आहे, काँग्रेस भी युती के साथ आहे असं आम्हाला वाटायला लागलं. त्यामुळे निश्चितपणाने युतीचं काम या ठिकाणी होणार आहे. एक मिनिट, वो अंदर की बात आहे, काँग्रेस हमारे साथ आहे. बघा काय म्हणतात. आज या ठिकाणी प्रत्येक जण आपली आपली मतं मांडते आणि सगळं फ्रँकली चांगली गोष्ट आहे. जसं फ्रँकली प्रत्येक पक्षाचं मत मांडण्याचं चाललेलं आहे, तसं पाण्याच्या संदर्भात सगळ्यांनी एका स्टेजवर येऊन जो आम्हाला पाणी आणून देईल त्या पक्षाचं आम्ही काम करू असं सगळ्यांनी बोललं पाहिजे. आणि राष्ट्रवादी राष्ट्रीय काँग्रेस एकत्रित जरी झाली असली तरी राष्ट्रवादी राष्ट्रीय काँग्रेसचा नुसता वापर करून घेते आणि वापर केल्यानंतर परत राष्ट्रवादी राष्ट्रीय काँग्रेसला विचारत नाही, हे अगदी 100% खरं आहे. तरी त्यांनी राष्ट्रवादीने राष्ट्रीय काँग्रेसला किंमत यावी. आत्ता जो पक्ष सत्तेवर आहे त्यांच्याबरोबर बोलून पाण्याचा प्रश्न त्यांनी मिटवावा एवढीच माझी इच्छा आहे. बरोबर, ठीक आहे. पूर्णपणे पाण्यावरती राजकारण उत्तर कोरेगाव तालुका माडायचं चाललेलं आहे. आता आपल्याबरोबर रासप आहे, काय रासप मत व्यक्त करते जाणून घेऊया. काय म्हणतात की पूर्णपणे आघाडीत बिघाडी इथं दिसून येते की काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर नाही आता इथं, त्याच्यावरती काय? राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून जेवढे हे चारही पक्ष आहेत, शिवसेना, भाजप, RPI आणि रासपा, खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत जी चर्चा पाण्याच्या विषयावर झाली तर मला एक सांगायचं आहे की 75 साली यशवंतराव चव्हाण असताना सोनक्यामध्ये उत्तर कोरेगावच्या पाणी परिषद झाली होती आणि त्या माध्यमातनं जे आपला शिवतरचा कॅनल आहे त्या कॅनलमधून विखळे जाधववाडीतून तसाच आदरकीला खरा पाणी जाणार होतं आणि त्या पाण्याची मोजणी होऊन तिथं टिमण्या लावल्या होत्या. परंतु या राजकारणामध्ये तिकीट मिळायचं नाही म्हणून त्यावेळेस खऱ्या अर्थानं नाही. पण याच्यावरती आता तुम्ही सांगा, तुम्ही इथं शेजारी जाधववाडीचा आणि रासपचे सरचिटणीस आहात, त्या संदर्भात आता भाजप म्हणते की आम्ही या उत्तर कोरेगाव तालुका आणि या
माढा मतदारसंघात बऱ्यापैकी पाण्याच्या मंजुऱ्या आणल्यात राष्ट्रवादी म्हणते आणि भाजप म्हणते की आमचं सरकार होतं आम्ही पाण्याच्या मंजुऱ्या दिल्यात तर त्याच्याबद्दल काय मत व्यक्त करा? मी सांगतो ना तुम्हाला 15 आणि 10 वर्ष यांचं सरकार होतं केंद्रात आणि राज्यात. त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस 2004ला पवारसाहेब उभे राहिले तेव्हा प्रत्येक तालुक्यात जाऊन त्यांनी सांगितलं होतं की मी बारामती करत. पण बारामतीची सुद्धा परिस्थिती बिकट आहे. फक्त काय आहे 50%च बागायत आहे. तुम्ही 12 गावं मागल्या इलेक्शनला सर्व म्हणजे एकदम झाल येणं उतरली होती ताईंच्या विरुद्ध, सुप्रिया ताईंच्या विरुद्ध. तर बारामतीत सुद्धा त्यांनी विकास केला नाही तर महाराष्ट्रात ते विकास काय करू शकतात? जे यांनी सांगितलं, 1 मिनिट विकासाचंच सांगतो की शंकररावांनाचं जे काँग्रेसच्या माध्यमातून सांगतात तर तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगतो की अण्णांनी 2 गोष्टी चांगल्या केल्या की एक डोंगरी भाग मोडला आणि डोंगरी भाग मोडल्यामुळं कोकणाच्या बरोबरीत आपले रस्ते झाले. एवढंच त्यांचे 2 मुद्दे झाले खऱ्या अर्थानं. आणि पाण्याचा विषय जर असला तर या युतीच्या काळामध्ये पाण्याचा थोडाफार प्रश्न सुटलेला आहे. रस्त्याची कामं एकदम जोरात चाललेली आहेत. खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो पवारसाहेबांनी 5 वर्षामध्ये कुठंही काही एक टिमणी सुद्धा किंवा दिवा सुद्धा लावला नाही. पण पवारसाहेबांच्या नंतर एक मिनिट पवार साहेबांनी एक टिमणी लावली नाही, कुठं दिवा बी लावला नाही, रस्ता तर जाऊन द्या, सोडूनच द्या. काय मत व्यक्त करता? कुठं लावला नाही रस्ता पूर्णपणे रस्ते खड्डे बिड्डे आता भाजपच्या काळात पूर्णपणे युतीच्या काळात झाले. काय सांगताल तुम्ही? कुठल्या का त्यांनी एक आरोप ठेवलाय की पवार साहेबांच्या काळात रस्ते पूर्ण खड्डे युक्त होते. आता भाजपच्या काळात युतीच्या काळात रस्ते खड्डेमुक्त झाले. काय सांगताल तुम्ही? सुप्रियाताईंनी एकच मिनिट आता जरी रासपचे आप्पा म्हणत असले की भाजपच्या काळात रस्त्यांची सुधारणा झाली असं म्हणत असले तरी वास्तविक रस्त्याची चाळण झालेली वाटर सातारा प्रवास जर केला तर गेल्या 6 महिन्यात ते लक्षात आलं असतं. आमच्या पक्षाच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी खड्ड्याबरोबर सेल्फी हा उपक्रम देखील राबवलेला आणि त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिलं होतं की महाराष्ट्रामध्ये रस्ते विकास किती झालाय. 1 मिनिट खड्ड्याबद्दल सेल्फी बद्दल काय बाबू उदाहरण व्यक्त करते ते सांगूया आपण. सुप्रियाताईंनी ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते माझा खड्ड्याबरोबर सेल्फी असा उपक्रम राबवला होता. आता रासपचे भाऊसाहेब वाघ म्हणले की आम्ही आता खड्डे पूर्णपणे आणि रस्ते करायचे चालवले. त्याच्याबद्दल काय व्यक्त करता? आता महत्त्वाची गोष्ट एवढंच सांगेन, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सक्षम असे ठोस मुद्देच नाहीत. त्यामुळे ते आता काय असे छोटे मोठे मुद्दे राबवून त्याचं राजकारण करण्याचं काम करत. तुम्हाला एवढंच सांगतो, या उत्तर कोरेगावची जर पाण्याची परिस्थिती बघितलं, आज हे बऱ्याच वेळा सांगतात आम्ही आज ह्या सगळ्या गोष्टी राबवल्या त्या. आज सेना भाजपचं सरकार आहे. 1 नंबरचं काम फक्त उत्तर कोरेगावच नाही तर संपूर्ण देशामध्ये चालू आहे. आणि ह्याचं जर लेखाजोखा घ्यायचा असेल तर कामातला प्रामाणिकपणा हा सेना युतीच्याच काळामध्ये झालेला आहे. आणि त्याच्यासोबत जे घटक पक्ष आहेत, आज इथं मला वाटतं मला बोलण्यासाठीच काय ठेवलं नाही आमच्या युतीच्या सर्वांनी. आज जर तुम्ही ही सगळी स्टेटमेंट बघितलं तर संपूर्ण माढा मतदारसंघामध्ये युतीचा 100% विजय होणार एवढं मी डिक्लेअर करतो. याच्यापेक्षा मला जास्त स्टेटमेंट देता येत नाही. आणि याच्यानंतर तुम्हाला 1-2 गोष्टी सांगेल मी. तुम्हाला पाण्याच्या विषयावरती ज्यावेळेस हिंदूराव नाईक निंबाळकर खासदार होते त्यावेळेस कृष्णा खोरे विकास महामंडळाची निर्मिती झाली आणि त्याचा पहिला त्यावेळेस का आलं नाही पाणी? 100% त्याच्यावरतीच मी बोलणार आहे. वसना वांगलेची सुरुवात झाली आणि सरकार गेलं या काँग्रेस 96 कोटीचा जो उपक्रम होता 80,000चा तो आता 125 कोटीवरती जाऊन थांबला. का त्यावेळेस झालं नाही ते? 100% ज्यावेळेस वसना वांगणीच्या कामाला सुरुवात झाली आणि सेना भाजपचं सरकार गेलं त्याच्यानंतर या 15 वर्षाच्या काळामध्ये पूर्ण काम अडकवलेलं आहे यांनी. आणि महत्त्वाची गोष्ट, आज सेना भाजपचं सरकार आल्यानंतर या सत्तेत असताना तुम्हाला बघायचं असेल तर 2ऱ्या टप्प्यातलं काम पूर्ण केलेलं आहे सेना भाजपनं. आणि आज नांदवळच्या धरणामध्ये ते काम पाणी सोडण्याचं सुद्धा काम पूर्ण केलेलं आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. आज जर पवारसाहेबांवरती मला काय बोलायचं नाही, मी एवढा मोठा नेता नाही, पण पवारसाहेब सांगतात मी सातारा जिल्ह्यामध्ये आलं, माझं नांदोळ गाव आहे, पण त्या नांदोळ गावची लोक उन्हाळ्यामध्ये हांडे घेऊन पाण्यासाठी वनवन भटकत असतात. ह्या गोष्टी तुम्ही स्वतः पत्रकार म्हणून जाऊन बघू शकता. एक मिनिट काय मत व्यक्त करतात? त्यांनी सांगितलं की पूर्णपणे सेल्फी बद्दल सुप्रियाताईंचं जे खड्ड्याबद्दल सेल्फी होता त्याच्याबद्दल काय मला आहे ना काय काय गोष्टीचं असं येतं. फलटण बारामती रोड ज्या रोडवर
इकडं तुम्ही पालकमंत्री म्हणून रामराजे होते आणि तिकडे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा होते. 15 वर्ष तो रोड ह्यांनी पूर्ण करू शकले नाहीत आणि तो रोडच्या शिल्पी सांगतात. काय बोलावं ह्या 15 वर्ष रोड पूर्ण करू शकले नाहीत. राष्ट्रवादी सत्ता असताना 15 वर्ष रोड पूर्ण करू शकले नाहीत, पण आता केला. त्याच्यावरती काय मत व्यक्त करतात? कुठला रस्ता? हा वॉटर पल्टन रोड 15 वर्ष त्यांनी केला नाही म्हणताय. नाही ते चुकीचं बोलतायत. असं काय नाही, राष्ट्रवादीच्या काळातच झालेला आहे तो रस्ता. राष्ट्रवादीच्या काळात झालेला आहे. काय म्हणतात? आमच्या आता सन्माननीय मित्रांनी जी गोष्ट सांगितली सेल्फीच्या बाबतीत असेल, मग फलटण बारामती रोडचं काम एवढे दिवस का थांबलं, शिरवळ बारामती रोडचं काम एवढे दिवस का थांबलं, आणि राहिली दुसरी गोष्ट, जे ते उत्तर कोरेगावाबद्दल बोलत आहेत की 28 गावाला पाणी देतो, पण त्यांच्याच मतदारसंघातली 28 गावाची मोरगाव साईडला आहेत ते पाण्यापासून वंचित का राहिली? त्यांना त्याचा टँकर का मागवावा लागतो? याचं उत्तर सुद्धा त्यांनी द्यावं. कारण की आम्ही फक्त माढा मतदारसंघापुरतं बोलतोय, पण त्यांनी सेल्फीचा जो विषय मांडला त्याबद्दल असं मानतो की बारामती मतदारसंघ पहिल्यापासून हा पवारसाहेब असतील, अजितदादा असतील, स्वतः सुप्रियाताई असतील, त्याच तिघांनी सुद्धा तिथं प्रतिनिधित्व केलेलं आहे. मग तिथल्या 28 गावांना आतापर्यंत पाण्यापासून वंचित का राहावं लागलं? उत्तर कोरेगाव तालुका आणि माढा मतदारसंघ हा पूर्णपणे दुष्काळी पट्ट्यात मोडतो आणि पाण्यापासून वंचित पूर्णपणे राजकारण हे कुठूनही फिरून आलं तर पाण्याभोवती फिरतं. आम्हाला रोजगार नको, कामं नको, काय नको, पाणी पाहिजे. त्याच्यावरती काय मत व्यक्त करतात? आता मी सर्व कार्यकर्त्यांचे म्हणजे जे राजसभाचे असतील, ऐका, राजसभाचे असतील, शिवसेनेचे असतील, भाजपचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, काँग्रेसचे असतील, ह्या सगळ्यांनी गेल्या 10 वर्षात म्हणजे मागल्या 10 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि काँग्रेसचं सरकार होतं. ही नवरा बायको सारखी 10 वर्ष भांडत राहिली आणि आता 5 वर्ष BJP आणि शिवसेनेचं सरकार होतं. हे सुद्धा नवरा बायकोगत रोजचे रोज भांडत राहिली आणि 5 वर्ष भांडून 4.5 वर्ष भांडून आज ते एकत्रित आहेत, हे एकत्रित आहेत. म्हणजे ह्यांना भांडण्याशिवाय काय नाही, तर या देशात एका पक्षाचं सरकार आल्याशिवाय. एक मिनिट त्यांनी तुमच्यावर आरोप ठेवला की शिवसेना आणि भाजप हे नवरा बायको सारखं उत्तर मी देतो. शिवसेना भाजप हे भावाभावाचं भांडण आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी हे नवरा बायकोचं भांडण आहे. आता आमचे जाधवडीचे विद्यमान माजी सरपंच बोलले ते बरोबर आहे, फक्त नवरा बायकोचं आणि इकडे भावाभावाचं भांडण आहे. भावाभावाचं भांडण, भाऊभावाचे भांडण हे सुद्धा गावच लावतं, हेही लक्षात ठेवावं. मग आता ह्या भावाभावाच्या भांडणात काय कुणाचा लाभ युतीचा होईल? मग आता समजा शिवसेना आणि भाजपचं भांडण चाललं तर राष्ट्रवादी याचा लाभ उचलेल का? काय नाही आघाडी राष्ट्रवादी आघाडी मला नाही वाटत आमच्या 35 गावात चालेल म्हणून. आता उठाव चाललाय आणि उठाव होणारच आहे. मी आघाडी ह्या 36 गावात 26 गावात येणार आघाडी हा शब्द वापरायला सुद्धा भीती वाटते, कारण काँग्रेस यांच्यावर कधीच जाणार नाही. काँग्रेसवर यांनी इतका अन्याय केला की तुम्ही आता ज्येष्ठ नेत्यांची भाषणं ऐकली, त्यांच्या कमेंट्स ऐकल्या, त्यामुळे काँग्रेस यांच्यावर कधीच जाणार नाही. तुम्ही आघाडी हा शब्द वापरूच नका. तुम्ही आता तात्याची भूमिका मांडली की जोपर्यंत एका पक्षाचं सरकार येत नाही तोपर्यंत कुठली गोष्ट होणार नाही. तर तात्यांना मी सांगितलं 2019 साली फिरसे मोदी सरकार आणि एकाच पक्षाचं सरकार नक्की या ठिकाणी येईल. त्यांनी सांगितलं की फिरसे मोदी सरकार येणार आहे, त्याच्याबद्दल काँग्रेस काय मत व्यक्त करतात? सांगतो मी की ज्या पद्धतीनं गेल्या 2014ला मोदी सरकारनं जे घोषणा जाहीरनामा जो जाहीर केला 15 ते 20 लाख रुपये खात्यात टाकणार, काळा पैसा देशात बाहेरचं आणणार देशामध्ये, परत 2 कोटी लोकांना मुलांना बेरोजगार लोकांना नोकऱ्या देणार, ह्या ज्या योजना जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केल्या त्या योजनेची पूर्तता आज एक मिनिट ते म्हणतात की 2 कोटी रोजगार आम्ही निर्माण करणार आणि पूर्णपणे मोदी सरकार हे जेव्हा फेल ठरलंय त्याच्याबद्दल काय सांगतात? जोपर्यंत राहुल गांधी बटाट्याचं सोनं करून देत नाहीत तोपर्यंत आम्हाला त्यांनी प्रश्न विचारायचे नाही. युवकांचा बेरोजगारी मिटवण्यासाठी, युवकांना व्यवसायामध्ये प्रोत्साहन मिळावं यासाठी मोदी सरकारनं मुद्रा लोन हे योजना कार्यान्वित केली आणि तळागाळापर्यंत पोहोचलेली, त्याचा लाभ राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही घेतलेला आहे. प्रकरण झालेलंच आहेत. भाजप सरकारने एवढ्या योजना दिल्यात की आपण घ्यायलाच कमी पडतोय. एक मिनिट राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काय म्हणतात बघूया. भाजप शिवसेना सरकारनं जरी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या असल्या तरी त्या केवळ कागदोपत्री त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यातच
5 वर्ष गेलेली आहेत युवकांची, त्यामुळं अजिबात सांगू नाही त्यांनी आणि अजिबात श्रेय देऊ नाही, अजिबात श्रेय देऊ नाही. ते काय म्हणलं, भाजपनं पूर्णपणे कागदपत्री 5 वर्षात पूर्णपणे गेले. एकच मिनिट, आमचे मित्र राष्ट्रवादीचे बोलले की 5 वर्ष कागद हे करण्यातच गेली, पण मी तुम्हाला सांगतो की येणारी 5 नाही 15 वर्ष हेच सरकार राहणार आहे आणि निश्चितच या सगळ्या घोषणा आणि अंमलबजावणी तेच सरकार करेल. 60 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये देशाला जे योगदान दिलं ते जनतेनं बघितलेलं देशाच्या, यांची घाण धुवून काढण्यामध्ये 5 वर्ष म्हणजे खूप झालेले नाही आहेत. आता तरी कुठेतरी कामाला सुरुवात होती. एक मिनिट. जय महाराष्ट्र. मी नलावडे, आज मुंबईचे आम्ही कार्यकर्ते आहोत, पण आज 6 वर्ष झालं मी रिटायर होऊन गावाला आलोय. 6 वर्षामध्ये मी बघितलं की वाठा रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वेमध्ये चढता येत नव्हतं. उत्तर 6 वर्षा कामात मी शिवसेना बरोबर घेऊन असं वाटाचे सुंदर बनवलेलं आहे. की त्यांचा पूर्णपणे आरोप आहे की मोदी सरकार 2 कोटी युवकांना रोजगार देण्यात फेल ठरलंय, कागदोपत्री पूर्णपणे फेल ठरले आणि तत्वतही फेल ठरले. तर लगेच खाल्लं की रूप येतं काय, त्याला वेळ द्या ना. अजून 5 वर्ष आले बघा करतो की नाही काम. अजून 5 वर्ष दिली पाहिजे. मग येणारच आम्ही घेणारच मागून सोडणार नाही. 70 वर्ष सरकार यांचं असताना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट झाल्या आहेत. तर मला असं वाटतं तुम्ही 4.5 वर्षामध्ये एवढ्या मोठ्या अपेक्षा ठेवायची तुम्हाला तरी आवश्यकता नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही सत्तेमध्ये असताना जी गोष्टी करू शकत नाही त्या आम्ही सत्तेत नसताना केलेल्या आहेत, त्याचे पुरावे आज आपण ज्या ठिकाणी उभे राहिले आहोत, त्या रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्मचा विषय असेल, त्याची उंची वाढवणे असेल, लोकांसाठी प्रतीक्षालय असेल, ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यासोबत आज ही व्यक्तिमत्व, आज ह्या व्यक्तिमत्वाचं 78 वय आहे साहेब. ह्या वयामध्ये सुद्धा सेना भाजपची लोक काम करतायत, त्यांना तेवढी तळमळ आहे, आस्था आहे जनतेची. आणि दुसरी गोष्ट, आज यांच्या गावामध्ये जर गेला तर 2 बंधारे आहेत, त्याची व्हॅल्यू 45 लाख रुपये. कुठलीही सत्ता नसताना शिवसेनेचे कार्यकर्ते, युतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी सर्व काम जोमाने करतायत. तर मला वाटतंय याचा बोध ह्या आघाडीच्या लोकांनी घ्यावा. पूर्णपणे आघाडीत बिघाडी झालेली दिसते, परंतु युती शासनाने ही सगळी कामं केलेत आणि पूर्णपणे पुन्हा मोदी सरकार 5 वर्ष राहणार आहे. त्याच्याबद्दल काय सांगता? असं तो जनतेचा कौल आहे, ते मी मान्य करू शकत नाही. पण ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर आमचे नेते, आमचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी जो आदेश दिला कार्यकर्त्यांना, तो आदेश आम्ही प्रामाणिकपणे पार पाडतो, आत्तापर्यंत आलेलो आहे आणि इथून सुद्धा पार पाडणार हे जाहीर आहे. पण त्यातनं मला सांगायचंय की खरं ऍक्च्युली बाहेर गेलं तर वसनामाना प्रकल्प हा खरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात झालेला मंजूर आहे. त्याचा श्रेयवाद बीजेपीने किंवा शिवसेनेने मुळीच घेऊ नये आणि मुळीच घेऊ नये. ते म्हणतात वसना वागण्याचा प्रकल्प शरद पवारांच्या काळात झालाय, त्याच्याबद्दल काय मान्य मी मान्य करतो. दादा म्हणले शरद पवारांच्या काळात झाला, मी मान्य करतो. पण दादा त्याला युतीचे शासन यावं लागलं 15 वर्ष. 13 कोटीचा प्रकल्प तुम्ही 113 कोटीवर नेला आणि त्यानंतर काम झालं. त्यामुळे तुम्ही ती वाद घेऊ नका, कारण आमच्यावर त्या केसेस आहेत. तुम्ही त्यात होता, तुम्ही आमच्यासोबत होता, भाऊसाहेब वाघ आमच्यासोबत होते. त्यामुळे तुम्हाला चांगलं माहिती की 15 वर्ष कोणी खर्च केली. बरोबर. ते काय सांगतात की 15 वर्ष कोणी खर्च केली, तुम्ही श्रेय घेऊ नका. नाही, आम्ही स्वतः केलं. काँग्रेस राष्ट्रवादीने ही ती योजना पूर्ण केली, त्यामुळे आम्ही श्रेय घेणारच की. त्यांनी जर केलं असं ते आज म्हणतात. पाणी का आलं नाही? आलं, पाणी आलं ना काळात का आलं? वाघोलीच्या पुढे सरकार ह्यांचं आल्यानंतर पाणी का आलं? कुठं पाणी आलं? अजून आज सकाळ कुठं पाणी आले? ते खरं काँग्रेस राष्ट्रवादीने केलेलं काम आहे, यांनी केलेलं काम नाही. काँग्रेस आतापर्यंत जो पाण्याचं राजकारण जे राष्ट्रवादी काँग्रेसने चालवलंय, खऱ्या अर्थानं नांदोळपर्यंत धरणात आत्ता पाणी सुटलेले आणि ते कोनशिलेचा जो विषय आहे का नाही, हा 98 साली तिथं कोनशिला बसवली होती. पवार साहेब म्हणजे ते माझे चांगले आहेत, म्हणजे नेते आहेत महाराष्ट्राचे. परंतु 5 वर्ष ते केंद्रामध्ये कृषी मंत्री असताना त्यांना एकही पाईप वाढवता आली नाही. या युतीच्या काळामध्ये राहिलेले सर्व पाईपलाईन गाडून पाणी प्रत्येक ठिकाणी सोडून धरणापर्यंत पाणी सोडलं नांदोळच्या. आज सुद्धा प्रत्येक ठिकाणी पाणी ते जातं. पवार साहेब फेल ठरले का? 100% फेल. 5 वर्ष ते नांदोळ गाव माझ्या ह्या 26 गावातलं नांदोळ गाव माझं म्हणून पहिला निवड. त्यामुळं शरद पवार साहेब या उपक्रमासाठी फेल ठरले आणि त्याच्यासाठी उभं राहिले नाहीत, माघार घेतली, असं तुमचं मत आहे का? 100% माघार घेतली की प्रत्येक तालुक्यामध्ये काँग्रेसनं तिथं त्यांच्या विरुद्ध बंड केलं, त्याचा कानूसा घेतला आणि पवार साहेबांनी तिथं माघार घेतली. बरोबर. एक मिनिट. हा पूर्णपणे पवार साहेब पाण्याच्या ह्याच्यावरती वसना वागण्यावरती माघार घेतली असं म्हणतात ते पवार साहेबांनी. आज
जरी आज उत्तर कोरेगाव मधला पाणी प्रश्न सुटला नाही असं जरी यांचं म्हणणं असेल तरी असे इतर भाजपचे मतदारसंघ असतील शिवसेनेचे मतदारसंघ असतील की जिथे गेल्या 50-60 वर्षामध्ये पाणी प्रश्न सुटलेला नाहीये. केवळ माढ्यातला सुटला नाही किंवा उत्तर कोरेगावातला सुटला असं मुळीच नाहीये. आणि पवार साहेबांनी जी माघार घेतली ती युवा नेतृत्वाला संधी मिळावी म्हणूनच त्यांनी माघार घेतलेली. त्यांनी घाबरून माघार घेतली असं म्हणणं उचित ठरलं. एक मिनिट. नवीन आपल्या बरोबर जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर आहेत. ते काय मत व्यक्त करतायत? पवार साहेबांनी माघार का घेतली असावी? आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणले की नवीन युवकांना आणि नवीन लोकांना संधी मिळावी म्हणून त्यांनी माघार घेतली. काय मत व्यक्त करतायत ते जाणून घेऊया. पवार साहेबांनी माढ्यामधून माघार घेतली. मला असं वाटतं की जो माढ्यामधला युवा मतदार आहे तो युवा मतदारांचं व्हॉट्सॲप जर तुम्ही चेक केलं किंवा फेसबुक जर चेक केलं तर प्रत्येकाच्या व्हॉट्सॲप फेसबुकवर असा मेसेज होता की मतदारसंघ माढा आणि शरद पवारांना पाडा. म्हणजे लक्षात घ्या की एक मिनिट. पूर्णपणे पवार साहेबांना पाडा, मतदारसंघ माडा या संदर्भात काय मत व्यक्त करता? आघाडी शासन कशा पद्धतीने बघतं? नाही, आघाडी शासन आम्ही आमच्या पक्षाचं संघटनेचं काम आम्ही आमच्या पद्धतीनं चालू ठेवणार. त्यात कुठला आमचे मतभेद होणार नाहीत आणि आमचा उमेदवार निवडून आणता येईल जास्तीत जास्त प्रकरणासंदर्भात पोस्ट बद्दल काय व्यक्त करताल की पवार साहेबांना पाडा, मतदारसंघ माडा ह्या संदर्भात काय? नाही, आता हे काय तर फेसबुक ज्याला द्यायचं त्या पद्धतीने तो लिहित असतो. पण आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं असलं कधी लिहिणार नाही आणि आम्ही आमचा उमेदवार कसा निवडून आणता येईल त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न चालू ठेवणार. एक मिनिट. शिवसेना काय सांगते ते बघून घेऊया. आता आमच्या सन्मान्य मित्रांनी मत मांडलं की युवा नेतृत्वाला कुठेतरी पुढे काढत होतं म्हणून पवार साहेबांनी माघार घेतली. मग युवा फक्त त्यांच्या घरातच आहेत का? युवा बाकीच्या ठिकाणी नाहीत का? म्हणजे आम्ही असंच म्हणायचं का घरच्यांनाच पाहिजे होती गादी म्हणून काढली राष्ट्रवादी? असं तर काही नाही ना. हे सगळ्यात मोठा प्रश्न. घरच्यांना काढायची होती गादी म्हणून राष्ट्रवादी. ह्याच्याबद्दल काय मत व्यक्त करतात? पूर्णपणे उत्तर कोरेगाव तालुक्यात पाणी देण्यासाठी आणि माढा मतदारसंघात पूर्णपणे विकासात्मक धोरण देण्यासाठी राष्ट्रवादी खेळ ठरली. ह्याच्या संदर्भात काय मत व्यक्त करतात? माढा मतदारसंघात 2009 साली शरद पवार साहेबांना या जनतेनं चान्स दिला होता, परंतु एकही विकासात्मक काम पवार साहेबांनी इथं केलेलं नाही. त्यामुळे टोटली जनता माढा मतदारसंघातली नाराज आहे. त्याचबरोबर जर वॉटर स्टेशनचा जर तुम्ही विषय घेतला तर लोणीकर साहेबांनी त्या वॉटर स्टेशनमध्ये जवळजवळ 6 ते 7 कोटी रुपयाची 24/7ची योजना मंजूर करून आणली आणि भारतीय जनता पार्टीच या माढा मतदारसंघामध्ये विकास करू शकते हे दाखवून दिलं. एक मिनिट. भारतीय जनता पार्टी त्या माढा मतदारसंघात विकास करून देते. आघाडीच्या वतीनं तुम्ही कसं बघता? जो पक्ष आमच्या विभागामध्ये विकास करेल त्या पक्षाचे आम्ही आहोत. आम्ही काय कोणाची बांधिलकीच नाही. आम्ही कोणाचं काय चहा बी देत नाही आणि येणार बी नाही. जो आम्हाला पाणी आणून देईल त्याचं आम्ही जे आम्हाला पाणी आणून देईल त्याचं आम्ही. उत्तर कोरेगाव तालुक्याचे हे ज्येष्ठ नेते आपल्या बरोबर बोलत आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ह्याच्यावरती काय मत व्यक्त करतात ते जाणून घेऊया. निश्चितच बाबांना राष्ट्रवादीचं काम करायला लागेल एवढं मी या ठिकाणी सांगतो. एक मिनिट. मी परत मग आता मुद्दा रिपीट करतो. ओ अंदर की बात है, काँग्रेस भी इथे के साथ है. त्यामुळे तुम्ही काय बोलतो कुठेतरी विचार करावा अशी मला विनंती. आज माझ्या सन्माननीय मित्रांनी राष्ट्रवादीवर आरोप केला की घरातल्या घरात सीट दिल्या जातात. कार्यकर्त्यांचं काय? मला त्यांना हाच प्रश्न विचारायचा आहे की आज भाजपमध्ये बरीच आयात चाललेली, बाहेरचे उमेदवार मागवून त्यांना उमेदवारी दिली जाते. मग तिथल्या कार्यकर्त्यांचं काय? तिथल्या कार्यकर्त्यांचं काय? मी अर्थ म्हणून सांगतो. आम्ही तळागाळातली कार्यकर्ते, आम्हाला इलेक्शन लढणं न लढणं ह्याच्याशी काय घेणं देणं नसतं. सुरुवात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं केली घराणेशाही चालवायची. इथं आमच्या पक्षाचे मित्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. कुठलीही पार्श्वभूमी नसताना एका राष्ट्रीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष पावसकर सारखे सर्वसामान्य घरातून आलेली जन्मली झालेली पोरं होऊ शकतात. पण राष्ट्रवादीत किंवा काँग्रेसमध्ये जर ही परिस्थिती असली तर काय होऊ शकतं हे तुम्हालाही माहिती आहे. त्याला खासदाराचं पोरगं किंवा आमदाराचं पोरगं लागतं. ही त्यांनी सुरुवात केली, त्याची मायामुळे आम्हाला थोडी लागणार. बरोबर. एक मिनिट. आमचे मित्र जरी म्हणत असले घराणेशाहीचा आरोप करत असले तरी या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय RR पाटील साहेब हे देखील सामान्य कुटुंबातलेच होते आणि पवार साहेबांनी त्यांना उपमुख्यमंत्री केलेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सुद्धा सामान्य कार्यकर्त्यांना मोठं केलेले. एवढंच मी या ठिकाणी. एक मिनिट. राष्ट्रवादीने ही सामान्य कार्यकर्त्यांना मोठं केलं. मी सहमत नाहीये मगाशी मांडलेल्या मुद्द्याशी की
आयात करावे लागतात लोक. आयात करायची काही एक गरज नाही. तुमच्यावरतीच लोक नाराज आहेत तर आम्ही कशासाठी आयात करू? आमच्यावरती विश्वास आहे लोकांना, म्हणून आमच्या पक्षामध्ये लोक आज यायला लागले. काय लोकांना माहिती आहे की शेवटी या देशाचं आणि आज आपल्या गावाचं कल्याण, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या मतदारसंघाचं कल्याण कोण करणार आहे? हे फक्त मोदी सरकार करणार आहे. जिल्ह्याचं आणि देशाचं कल्याण फक्त मोदी सरकार करणार आहे पूर्णपणे सांग. हा, प्रत्येक पक्ष कार्यकर्त्याला असंच वाटतं की माझाच पक्ष अधिक चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. त्यांना जर वाटत असेल भाजपच्या माध्यमातून होणार आहे, तर मला देखील तसंच वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातूनच या मतदारसंघाचं कल्याण होणार आहे. एक मिनिट, राष्ट्रवादीच्या माध्यमातून कल्याण होणार आहे, तर तुम्ही काय सांगता? या महाराष्ट्राच्या जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेस 15 वर्ष सत्तेमध्ये होतं, तर काय कल्याण झालं? म्हणजे समाजाचं कल्याण झालं का स्वतःचं कल्याण झालं हे सगळ्या जनतेनं बघितलंय. त्यामुळं मोदी साहेबांवर प्रत्येक मतदार असतील किंवा जे आपले नागरिक असतील, नेते मंडळी, यांचा विश्वास आहे. त्यामुळं जास्तीत जास्त लोकांचा मोदी साहेबांकडे कल आहे. एक मिनिट, हा प्रश्न होता त्यांचा काँग्रेसला, त्याच्याबद्दल विचारू की मोदी साहेबांकडे पूर्णपणे जनतेचा विश्वास आहे असे आता आपल्याबरोबर जिल्हाध्यक्ष बोलत आहेत. काय सांगताल? नाही, तसा राहुल गांधी सुद्धा विश्वास आहे आमचा. राहुल गांधी आहे. कारण तसं पाहायला गेलं तर गेले 70 वर्ष राज्य काँग्रेसने केलेलं आहे आणि आता 15-20 वर्षात राष्ट्रवादी फुटून बाहेर निघाल्यानंतर आज जिल्ह्यावर जर राष्ट्रवादी सत्ता बघत असेल, त्यातनं बघत असताना सुद्धा आज राष्ट्रवादीनं ज्या चुका केल्या त्या चुका सुद्धा त्यांना आता पश्चाताप होणार, जरूर पश्चाताप होणार. पण ह्या आम्ही सुधरून एकत्र काम करू असं आम्ही आश्वासन देतो. जास्तीत जास्त आता काँग्रेसचे सर्व नेते जे आहेत ते बीजेपी मध्ये जाताना दिसतात. याला काय उत्तर? काँग्रेसचे फक्त सुजय विखे पाटील गेले, बाकी काँग्रेसचे इकडे मदन भोसले गेले. आता जो आरोप करण्यात आला की सगळे जे लोक भाजपमध्ये आयात करावी लागतात, भाजपमध्ये उभी करावी लागतात. 15 वर्षापूर्वीचा जर काळ बघितला तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांना तयार केलेले कार्यकर्ते तुम्हाला उमेदवारीसाठी लागत होते, हे पण तुम्ही विसरता कामा नये. आणि दुसरी गोष्ट सांगतो की युवा नेतृत्वाला पुढे आणण्याची गोष्ट सांगितली किंवा जे लोक एकनिष्ठ आहेत त्यांना उमेदवारी मिळाली नाहीत. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्यापासून सन्माननीय आदित्य ठाकरेजी साहेबांपर्यंत आतापर्यंत त्यांच्या घरात कुठल्याही मंत्रीपद घेतलं नाही, कुठलीही उमेदवारी घेतली नाही. मग सर्वसामान्य कार्यकर्ते, अगदी पानटपरीवाले कार्यकर्ते गुराच्या गोटावर एक मिनिट शिवसेनेनं जे मला एक मुद्दा पाटीत खंजीर खूपच आमच्या भाजप, त्या संदर्भात तुम्ही काय सांगता? एक विषय असा होता की आता जी सगळे म्हणतात की युतीचा जो आरोप होतोय भाजप आणि शिवसेनेवर, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती ही देव आणि देश आणि धर्मासाठी झालेली युती आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी तुम्हाला याचं पुढून आणखी सांगायचं म्हटलं तर आतापर्यंत शिवसेनेने जो मुद्दा भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध उचलला तो कुठलाही वैयक्तिक स्वार्थासाठी कधी उचललेला नाही. देव म्हणजे राम मंदिरासाठी जो मुद्दा उचलला होता तो देवासाठी उचलला होता. दुसरा देशासाठी, पाकिस्तानचं कंबरड कालही मोडलं पाहिजे, आजही मोडलं पाहिजे, ते उद्याही मोडलं पाहिजे, तो देशासाठी होता. आणि इथल्या लोकांची कर्जमुक्ती झाली पाहिजे, इथल्या लोकांना व्यवस्थित न्याय मिळाला पाहिजे. हा संत गाडगेबाबांनी सांगितलं मानवता हा धर्म, ह्या धर्मासाठी, देव देश आणि धर्मासाठी ही भाजप शिवसेनेची युती आहे. निश्चितपणे याला यश मिळेल. उत्तर कोरेगाव तालुका आणि माढा मतदारसंघात पूर्णपणे पाण्याचं राजकारण केलं जातं. मतासाठी हे आतापर्यंत सत्ताधारी येत होते, असा काही भाजप कार्यकर्त्यांचा आणि इथे विरोधी पक्षांचा बी कल होता, मत होतं. त्या संदर्भात तुम्ही भाजप दृष्टिकोनातून कसं बघता? आपण जर इथं पाहिलं की गेले 60 वर्ष काँग्रेसी विचारसरणीचे असलेल्या लोकांचं राज्य असून सुद्धा उत्तर कोरेगाव आणि हा माढा भाग आज सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा मोकार आहे. पण आपण जर बघितलं की कुठल्याही पद्धतीचं प्रातिनिधिक स्वरूपाचं पाठबळ नसताना भाजप सरकारच्या काळामध्ये वासना वांगणाचा प्रकल्प पूर्ण करण्यात आलेला आहे, जो भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या काळातच त्याचं उद्घाटन झालं होतं. तर हे फक्त मी सांगू इच्छितो की भाजप आणि शिवसेनेच्या माध्यमातून मग तो वाटरच्या पाण्याचा प्रश्न असेल, जी योजना असेल किंवा वासना वांगणाची असेल. राष्ट्रवादी तर म्हणते की आम्ही हा पाणी प्रश्न पूर्णपणे वाटरचा सोडवलाय. उत्तर कोरेगाव तालुक्यात हे आमच्याच. मला एक तुम्ही सांगा, सरकार भाजपचं, मंत्री भाजपचा, बरोबर का नाही? सरकार भाजपचा, मंत्री भाजपचा, पदाधिकाऱ्यांनी ज्यांनी फॉलोअप केला ते भाजपचे आणि काम राष्ट्रवादीचं. पूर्णपणे राष्ट्रवादीचंच काम आहे, भाजपचं काम आहे असं राष्ट्रवादीवर आरोप केला जातोय. मुळीच मी असं म्हणणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंच पाठपुरावा केल्यानंतर त्या पाठपुराव्याला यश आलेले. त्यांचं जर म्हणणं असेल की भाजपचं सरकार आहे
तरी सुद्धा राष्ट्रवादीचे आमदार दीपक चव्हाण यांनीच विधानसभेमध्ये त्याचा पाठपुरावा केला होता, तो प्रश्न उचलला होता. त्या पाठपुराव्याला आलेलं यश असं मी या ठिकाणी म्हणतो. बरोबर. दीपक चव्हाण, आमदार दीपक चव्हाणांनी हे पूर्णपणे पाठपुराव्याला यश मिळवलेलं आहे. त्यांनी पाठपुरावा पूर्वी केलेला हे आम्ही मान्य केलेलं आहे, परंतु योजना पूर्णत्वाला नेण्यासाठी आमचं काहीच योगदान नाहीये का हे त्यांनी सांगावं ना. त्यांना मी मगाशी प्रश्न विचारला होता, या गोष्टीमध्ये तुम्ही दिलेलं नाहीये काय. या ठिकाणी वाठाराची जी पाणी योजना जी मंजूर झालेली त्याचा श्रेयवादाचा विषय आहे ना, तर त्यांनी हे योजना मंजूर झाली त्याचे फ्लेक्स त्याच्यावरती आमच्या नेत्यांचा टाकलेला फोटो आणि काढलेली प्रेस नोट, त्याच्यामध्ये आमच्या राज्याच्या लेवलपासूनच्या नेत्यांची नावं आणि जिल्हा लेवलच्या नेत्यांची नावं, गाव लेवलच्या नेत्यांची नावं का त्यांनी दिली, हे जर त्यांना जर वाटत असेल की आमचा त्यामध्ये सहभाग नाही तर त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. एक मिनिट, त्यांनी उत्तर द्यावं. वाठार स्टेशनचा पाणी प्रश्न सुटला हे फार महत्त्वाचं होतं आणि त्यासाठी ज्या कुणाची मदत झाली होती त्यांना आभार मानले होते त्यावेळेला त्या ठिकाणी. पण संपूर्ण श्रेय ह्याचं भाजपला देण्यापेक्षा हे राष्ट्रवादीच्या पाठपुराव्याचं यश आहे हे मी या ठिकाणी सूचित करतो. राष्ट्रवादीच्या पाठपुराव्याला यश आहे. तुम्ही काय सांगता? असंच पाठपुरावा पुढच्या 5 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्था ज्यांच्या हातामध्ये असतात ना त्यांच्या मंजुरीची गरज असते, म्हणजे तुमचं सहकार्य आम्हाला मिळालं हे आम्ही सांगू शकतो. भारतीय जनता पार्टी हा एकमेव असा पक्ष आहे की विकासाला प्राधान्य देणारा पक्ष आहे. पाठपुरावा 20 वर्षापूर्वी केला असेल, मी काय नाही म्हणत नाही, परंतु निधी जो दिला तो भारतीय जनता पार्टीने दिला, लोणीकर साहेबांनी दिला. त्यामुळे मला असं वाटतंय की वाठार स्टेशन या गावातील सर्व लोकांना माहिती आहे की हा निधी कोणी दिला आणि कुणामुळे इथं आला. मी स्वतः जी वाठार स्टेशनचे हे सर्व कार्यकर्ते त्यांना घेऊन बबनराव लोणीकरांकडे मंत्रालयामध्ये 2 ते 3 वेळा मी स्वतः गेलेलो. त्यामुळे मला असं म्हणायचं नाही, श्रेयवादात मला पडायचं नाही, परंतु हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निधी आलेला आहे. नाही, माझा एक प्रश्न मांडायचा आहे. राष्ट्रवादीची नेहमीची सवय आहे की दुसऱ्याची पोरं आमची म्हणायची जास्त सवय आहे. त्यावेळी काय म्हणतात, बाकी काय नाही बोलत. पवार साहेबांच्या पण गावाला पाणी नाही. दुसऱ्याचीच मुलं आपली म्हणायची राष्ट्रवादीची सवय. काँग्रेस काय सांगते बघूया. पहिले म्हणणार आघाडीच्या संदर्भात त्यांना मी प्रश्न विचारला. आमचे लोंढे पाटील जे म्हणले का नाही, चांगली गोष्ट आहे. पहिले राष्ट्रवादीच ते होते, आता ते तिकडे गेलेत म्हणून तसं बोलले. रणसंग्राम 2019च्या वतीनं आज वाठार स्टेशन येथे पूर्णपणे संवाद घेण्यात आलेला आहे. त्या संदर्भात आपण VM न्यूज मराठीच्या तर्फे हा पूर्णपणे माढा मतदारसंघाचा लेखाजोखा घेतलेला आहे. कॅमेरामन पंकजसह मुकुंदराज काकडे, VM न्यूज वाठार स्टेशन.